जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आंबेडकर विचार। मित्रांनो, आज आपण 2000 वर्ष जुने गौतम बुद्ध यांचे चित्र पाहणार आहोत आणि इथे काही हाताचे पंजे पण उठवण्यात आलेले आहे। आणि मित्रांनो, याची पूर्ण या लेणीची माहिती पूर्ण आपले जे बोधिसत्व यूट्यूब चॅनलचे जे सागर कांबळे सर आहेत, जे भारतभर बौद्ध स्थळांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, ते आपल्यासोबत ह्या पूर्ण स्थळाची माहिती देणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी उत्तर प्रदेश राज्यामध्ये चंदोली नावाचा जिल्हा आहे आणि चंदोली नावाच्या जिल्ह्यामध्ये चकिया नावाचा तहसील आहे। या चकिया नावाच्या तालुक्यामध्ये या ठिकाणी गुरवपूर नावाचं गाव आहे। या गुरवपूर नावाच्या गावामध्ये या ठिकाणी आजपासून साधारणपणे 2000 वर्षापूर्वी निर्माण केलेले किंवा ज्या चित्र काढले आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। या गुरवपूर पासून साधारणपणे 2 किलोमीटरच्या अंतरावरती रतनपुरा नावाची स्थळी आहे। त्या ठिकाणी सम्राट अशोक यांचे आपल्याला लघुशिलालेख पाहायला मिळतात। सम्राट अशोकांचा पहिला लघुशिलालेख जो आहे रतनपुरा या गावामध्ये पाहायला भेटतो। आणि हे जे स्थळ आहे हे एक प्राचीन व्यापारी मार्गावरचं स्थळ आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी प्राचीन काळच्या ज्या पेंटिंग्स जे चित्र आहेत चित्र पाहायला भेटतात। तसेच अनेक पुरातात्विक अवशेष जे आहेत या संपूर्ण डोंगराच्या रांगेमध्ये पाहायला मिळतात। आता आम्ही ज्या ठिकाणी आलो आहोत गुरवपूर, हे एक छोटंसं गाव आहे। या गावामध्ये हा डोंगर आपल्याला पाहायला भेटते। छोटंसं घाट आहे, एक डोंगरच होता हा समोर, हा डोंगराचा पार्ट आहे। या डोंगराच्या वरती आपल्याला एक सपाट आपल्याला तळ दिसत आहे। इथून आपण वर येण्यासाठी रस्ता आहे, एक मार्ग आहे, तो ह्या इथल्या शासन प्रशासनाने बनवला आहे। आणि वरती आल्यावरती आपल्याला खालती इथे दोन लेण्या आहेत। खालच्या लेणीमध्ये भगवान बुद्धांचे चित्र जे आहेत रंगीत चित्र ते बनवलेले आहेत। लाल कलर वापरला गेला आहे। त्या काळचं जे मटेरियल असेल त्या मटेरियलमध्ये चित्र जे आहेत ते बनवले गेलेत। आणि जे मटेरियल वाचलं असेल त्या वाचलेल्या मटेरियल तळ हाताला लावून हाताचे जे पंजे जे आहेत पंजे या ठिकाणी जे आहेत उमटवण्यात आलेत। तर या ठिकाणी आपण हे पंजे पाहू शकता। हे पंजे आजपासून 2000 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी ही खूप काही आपल्याला सांगून जाते। आपला जो वैभव किंवा आपला दैदिप्यमान जो इतिहास आहे त्या इतिहासाला हे उजागर करतात। हे जे चिन्ह आपण पाहतोय, हे पंजे जे पाहतो आपण, हे या ठिकाणी बघा, इथे पण आपल्याला हा पंजा दिसतोय, इथे पण आपल्याला पंजा दिसतोय। खाली आपल्याला भगवान बुद्धांच्या जे चित्र आहेत ते आपल्याला पाहायला भेटणार। आणि पुढे पुढे नितेश सरपे जे आहेत ते आपल्या सोबतच असणार आहेत। आणि आपण त्यांच्या चॅनलवरती आपल्याला अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत जे साधारणपणे हे प्रश्न विचारतात, प्रश्नासोबतच तुम्हाला या गोष्टी पण पाहायला मिळतील। तर यांचं चॅनल आपण जास्तीत जास्त शेअर करा। आपण खालती जाऊया आणि खालती जाऊन आपल्याला खालचे चित्र दाखवतो आणि त्याबद्दल पण आपण माहिती घेऊया। मित्रांनो, आता आपण 1 नंबरच्या लेणीमध्ये आलेलो आहे। इथे भगवान गौतम बुद्ध यांचे काही चित्र आहेत जे आपण बघणार आहे। तर या ठिकाणी आपण हे चित्र पाहतात। या चित्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी स्तूपाचं जे चित्र आहे ते या ठिकाणी रेखाटलं गेलेलं आहे। तर हे स्तूपाची जी छतावली आहे ही छतावली पाहू शकता। 1 2 3 छत्र आहेत या स्तूपाच्या छतावलीला। आणि ही स्तूपाची हार्मिका जी आहे ते या ठिकाणी पाहू शकता। हा डोमवाला जो पॅसेज जो आहे तो आपण पाहतात। आणि खालचं जे चित्र आहे ते पूर्णपणे या ठिकाणी नाहीसं झालेलं आहे। काय होतं, या ठिकाणी बरेच लोक या ठिकाणी येतात आणि हे चित्र पाहण्याच्या उत्साहामध्ये या ठिकाणी या चित्रावरती पाणी जे आहेत पाणी फेकतात। आणि पाणी फेकल्यावरती हे चित्र अधिक उमटून दिसतं आणि ते उमटून दिसल्यामुळं ते खूप आकर्षित होतात। उत्साहाच्या भरामध्ये ते पाणी मारून या ठिकाणी हे जे चित्र आपण पाहतोय हे चित्र या ठिकाणी नाहीसं झालेलं आहे। पहा आपण या ठिकाणी ह्याचा जो कलर आहे तो उडून गेलेला आहे। त्याचं कारण म्हणजे लोक जे आहेत उत्साहाच्या भरामध्ये या चित्रांवरती पाणी टाकतात आणि पाणी टाकल्यामुळे हे चित्र जे आहे अशा प्रकारे नाहीसं होत आहे। या ठिकाणी एक भगवान बुद्धांचं चित्र आपण पाहू हे मुख पाहू शकता। या ठिकाणी खूप छान पद्धतीने हे चित्र जे आहे ते रेखाटलेलं आहे। उशनिशा भगवान बुद्धांचं हे डोकं, त्यानंतर भगवान बुद्धांचं हे चित्र पाहू शकता। या ठिकाणी हे जे चित्र आहे पाहिल्यावर असं लक्षात येतं हे चित्र या ठिकाणी भूभूमी स्पर्श जी मुद्रा आहे त्या मुद्रेमध्ये हे चित्र रेखाटण्यात आलं आहे।
आणि यापुढे पहा हे दुसरं चित्र. जसंच्या तसं हे दुसरं चित्र थोडं मोठं आहे आणि त्याच प्रकारे आपल्याला हे चित्र पाहायला भेटतं. आणि या ठिकाणी तिसरं चित्र आहे भगवान बुद्धांचं मोठं. तर हे पण खूप सुंदर आहे आणि खूप आकर्षक असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर अशा प्रकारे हा आपला दैदिप्यमान वारसा जो आहे महाराष्ट्रामध्ये लेण्या आहेतच आहेत, परंतु संपूर्ण देशभरामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला प्राचीन पुरातात्विक स्थळं पाहायला मिळतात आणि ते अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी 2300 वर्षापासून ते साधारणपणे या 12व्या-13व्या शतकापर्यंत अशा प्रकारचे जे चित्र आहेत किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारची जी स्मारक स्थळांचा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे. कारण की या प्राचीन स्थळांवरती प्राचीन काळामध्ये अरहंत बौद्ध भिक्षू वास करत होते. अरहंत बौद्ध भिक्षू वास करत असल्या कारणाने त्यांचे पवित्र जे तरंग आहेत या क्षेत्रामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण या ठिकाणी जर अर्धा तास जरी घालवला आणि या ठिकाणी मेडिटेशन हितेश सरपे यांचं हे जे चॅनल आहे ते मोठं करा, जेणेकरून ते देखील अशा प्रकारची वेगवेगळी जी कामं आहेत ते करतील आणि समाजाच्या उपयोगी पडतील. भेटूया.